हॅलो फ्रेंड्स, नमस्कार सगळ्यांना। हा जो व्लॉग आहे तो गणपती येण्याच्या आधीपासूनचा आहे। म्हणजे मी थोडा करून ठेवला होता की आधीपासूनची आपण काय काय तयारी करतो। ही माझ्या मिस्टरांनी केलेलं डेकोरेशन आहे, त्याचाही मी व्हिडिओ बनवलेला होता। पहा, तुम्हाला कसा वाटतो बघा। सगळं काही मिस्टरांनीच बनवलेलं, मी थोडंसं आपलं किरकोळ अशी म्हणजे मदत करत होते। तेच कलाकुसरी आहेत, खूप टॅलेंटेड आहेत ते। बघा तुम्हाला कसं वाटतं ते। मस्त असं आपण गणपती बाप्पा येण्याच्या आधीपासूनची आपली तयारी करून ठेवतच असतो। जे काही आपलं डेकोरेशन असतं ते मस्तपैकी पुट्ट्याचं त्यांनी डेकोरेशन बनवलेलं आहे। त्यामध्ये लाइटिंग माळ, कलर्सचे असे कागद चिकटवून छानपैकी असा सेटअप तयार केला आहे, म्हणजे केलेला आहे बाप्पा यायच्या आधी। त्यानंतर दुसऱ्या दिवशीची आम्हा बायकांची तयारी, रांगोळीपासूनची सुरुवात झाली आहे। ही पहा, बाप्पा येण्याची म्हणजे तयारी। मग आम्ही बाप्पा आणायला गेलो। ही आहे आमच्या बाप्पांची मूर्ती। घरी आणल्यावर तिला जी काही केलेली सजावट, डेकोरेशन पहा बाप्पासाठी। मग मोदक, तळणीचे मोदक केले, कारण आम्ही अपार्टमेंटमध्ये सुद्धा मंडळ बसवतो। मग त्या दिवशी आमची आरती होती, त्यामुळे मी मोदक भरपूर केले होते। बाहेर मंडळातील पण अपार्टमेंटच्या लोकांना वाटण्यासाठी म्हणून आहे आमचा मंडळातील गणपती समोर दोन आमच्या शेजारील आणि माझी एक मुलगी खेळत आहेत मस्तपैकी। त्या दिवशी मग आम्ही डान्स ठेवलेला मुलींचं मस्तपैकी। माझी ही छोटी मुलगी सई डान्स करते पहा। भरपूर मुलांची गर्दी, गोंधळ चालू आहे। इकडून तिकडे धावपळ त्यांची सतत असतेच। म्हणजे छोट्या छोट्या मुलींसाठी आम्ही कार्यक्रम ठेवले होते, डान्स, संगीत खुर्ची। मग अपार्टमेंटच्या मुलींनी डान्ससुद्धा बसवलेले, ते सुद्धा इथं दिसतंयच तुम्हाला। कसं वाटतं ते नक्की सांगा। हे आहेत आमच्या अपार्टमेंटची आणि शेजारची लोक। हे आहे आमचं मंडळ, तेवढंच छोटंसं। एक 3-4 डान्स बसवलेले मुलींनी त्या दिवशी। त्यानंतर मग संगीत खुर्चीचा कार्यक्रम। संगीत खुर्चीमध्ये तर असली भारी मजा आली ना, खूप भारी। शेवटी राहिलेले दोघींपैकी कुणाला तर एकीला मिळाली। त्यानंतर लिंबू चमचा लहान मुलींना येत नव्हता, तरी सुद्धा ते आपलं खेळायचं ट्राय करत होते। आणि असा गेम होता हा लिंबू चमचा, जोपर्यंत लिंबू पडत नाही ना तोपर्यंत फिरतच राहायचं। त्यामुळे या छोट्या छोट्या मुली अशा फेऱ्या मारतच राहिल्या। आणि त्यानंतर आमच्या बायकांची सुद्धा, म्हणजे जोपर्यंत लिंबू पडत नाही किंवा पडला असला तरी सुद्धा आपलं चिटिंग करून आमचं चालू होतं। ॲक्च्युली माझाच पडला होता सुरुवातीला, तरी सुद्धा मी आपली परत लिंबू ठेवला आता दुसऱ्यांदा, तेव्हापासून माझा लिंबूच पडला नाही आणि मी फेऱ्या मारतच राहिली होते। सगळे असे संगीत खुर्ची, डान्स, लिंबू चमचा असे छोटे छोटे कार्यक्रम आम्ही ठेवले होते। त्यानंतर परत छोट्या मुलींचे हे डान्स, हे पहा कसंही आपलं येईल तसं नाच होते तो याई सई आणि शेजारची। मस्तपैकी गणपती निमित्त आम्ही असं छोटे छोटे कार्यक्रम ठेवले होते। अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि तुम्हाला कसं वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा। लहान मुलींना तेवढंच जरा मजा यावी, त्यांनाही उत्साह मिळावा, भारी वाटावं म्हणून असे छोटेसे कार्यक्रम मी ठेवलेलो होतो। दरवर्षी आमच्या घरात गणपती असतोच, पण मंडळ म्हणून अपार्टमेंटमध्ये आम्ही सगळ्यांमध्ये असं एक बाप्पा आणतो, त्याची पूजा अर्चा मिळून करतो। त्यानंतर परत संगीत खुर्चीचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे। मुलींनी आपलं नाचून मस्त बागडून एन्जॉय केलेला आहे। चिल्लर पार्टी अगदी मिक्स होऊन मिळून सगळं एकत्र। आणि या चिल्लर पार्टींना कसं ठेवलं होतं, जे कोणी जिंकल ते स्वतः माझ्या मिस्टरांकडून त्यांनी जी काय असेल त्यांना चॉकलेटसाठी म्हणून त्यांनी एक बक्षीससुद्धा ठेवलेलं यावेळी। की यावेळी जी काही म्हणजे बक्षिसाची रक्कम ठेवलेली ना, ते म्हणजे मुली चॉकलेट तरी आणून खाऊ देत म्हणून त्यांना एक चांगलं प्रेरणा, उत्साह मिळावा यासाठी चॉकलेटसाठी म्हणून त्यांना पैसे दिलेले होते। त्यामुळं मुलीसुद्धा अगदी आनंदाने, अगदी मन लावून संगीत खुर्ची चालू होती। त्यानंतर त्यांना बक्षीस वाटप, हे पहा मिस्टर सातपुतेंकडून बक्षीस वाटप समारंभ कार्यक्रम सुरू आहे येथे। प्रत्येक मुलीला काही ना काही असं 3ऱ्या नंबरपर्यंत बक्षीस दिलेलं आहे। आणि त्यानंतर
ही सगळे आमच्या अपार्टमेंटची लोक, लेडीज, जेंट्स, चिल्लर पार्टी सगळे आम्ही मिळून बसलेलो. गणपतीची आरती वगैरे झाल्यावर असा आम्ही कार्यक्रम ठेवला होता. खेळून झाल्यावरचं हे बक्षीस वाटप आणि त्यानंतर सगळ्यांना बक्षीस देऊन झाल्यानंतर अगदी या माझ्या छोट्या या परींना, मुलींना एक छोटी रक्कम या दोघींना देण्यात आली आहे. अगदी हे लिंबू होते खरं तर, यांचं काही धरलं नव्हतं तरीसुद्धा. त्यानंतर आमची लेडीज लोकांची संगीत खुर्ची, आम्हीसुद्धा असे जोश घेऊन, प्रेरणा घेऊन संगीत खुर्चीमध्ये मन लावून खेळण्यास सज्ज झालो आहोत. ते दिसतंय तुम्हाला. मस्तपैकी आमचं चालू आहे संगीत खुर्ची राऊंड. कधी गाणं थांबतंय असं वाट बघत होतो आम्ही, पण ही जेंट्स लोक ना मुद्दाम गाणं थांबवत नव्हते. म्हणत होते फिरत राहा, म्हणजे फिरत राहा, तुम्ही किती वेळ फिरताय, फिरत राहा. बराच वेळ गाणं चालूच होतं. अक्षरशः आम्ही फिरून असं कंटाळलेलो. अक्षरशः फिरून आम्हाला जाम कंटाळा आलेला होता. आम्ही अक्षरशः म्हणजे रिक्वेस्ट करत होतो की गाणं कुठंतरी थांबवा ना, पण आम्ही आपलं फिरत राहिलेलोच आहे. आणि शेवटी वैतागून मग आम्ही आमचं स्पीडसुद्धा कमी केला. आम्ही मात्र शिस्तीतपणे असं फिरत राहिलो. शेवटी काय झालं, ही काही लोक गाणं लवकर बंद करणार, त्यामुळे आम्हीच आमचं स्पीड कमी केलं आणि सावकाशपणे फिरत राहिलो. जसं की आपण जेवल्यानंतर वॉकिंग करतो ना, शतपावली, त्या टाईपमध्ये तसं आम्ही चालत राहिलो सावकाश. आम्ही म्हटलं तुम्ही अर्धा तास 1 तास गाणं कंटिन्यू ठेवा. आणि शेवटी कुठंतरी या लोकांनी गाणं थांबवलं. मग मात्र आम्ही आपापली खुर्ची पकडली. त्यानंतर हा आमचा गेम सुरू झाला. हे गेसिंग गेम म्हणजे एखाद्या पिक्चरचं नाव ती अशी फक्त खाणाखुणा करून ही मुलगी सांगणार आहे, आपण ते गेस करायचं म्हणजे ओळखायचं. ती काहीही बोलणार नाही, शब्दसुद्धा काढणार नाही तोंडातून, फक्त इशाऱ्यांनी सांगणार की बरोबर आहे म्हणून. त्यामुळे तिने खूप ट्राय केलं, खूप चांगल्या प्रकारे सांगण्याचं. आणि बरेच जण आम्ही ओळखतसुद्धा होतो की एक शब्द, मराठी, इंग्लिश, हिंदी काय असेल ते शब्द तिने हिंट देऊन ठेवलेली की हे असं असेल तर असं समजून जायचं म्हणजे तुम्ही. मग आम्ही सगळेजण गेस करत होतो. खरं तर इतकं आम्ही पोट दुखेपर्यंत हसलो, अक्षरशः काहीच ओळखता येईना. नेमकं एक शब्द, एक अक्षरापासून सुरुवात, म्हणजे पिक्चरच्या नावापासून. आणि काय वेळेस तर तो पिक्चर पण नसायचा. असा हा म्हणजे अशी ही गेम होती. त्यामुळे अक्षरशः पोट दुखेपर्यंत आम्ही हसलो सगळेजण. पण अशा बऱ्याच पोरींनी ही गेम अशी कंटिन्यू ठेवली आणि त्यामुळे कोणाकोणाला गेस करता आलं, कोणाला नाही. पण नाही, आम्ही प्रत्येक मूवीचं म्हणजे नाव सांगितलेलं आहे. प्रत्येकाने ओळखलं एक अक्षरावरून. मराठी असेल, हिंदी असेल, असं जे काय असेल त्यावरून आम्ही गेस करत गेलो आणि बरोबर आलं. प्रत्येक म्हणजे तिच्या हावभावानुसार तुम्हाला ही गेस करता येईल की म्हणजे काय असेल नेमकं हे असं म्हणजे एक फनी गेम म्हणून आम्ही खेळत होतो. अक्षरशः ती सांगून सुद्धा वैतागलेली खरं तर, की नेमकं आम्हाला पण कळेना की हा नेमका कोणता पिक्चर आहे. सगळे विचार करत होते की अरे हा पिक्चर कोणता आहे. काय सांगितलं तर ती नोच म्हणून नुसतं हे करायची. आणि शेवटी फायनली तो ओळखलेला आहे, पिक्चरचं नाव गेस केलेलं आहे. त्यानंतर आलेली आहे ही दुसरी मुलगी. महिनं सुद्धा एखाद्या पिक्चरचं नाव सांगायला सुरुवात केली. मग आम्हाला जसं ओळखता येईल तसं आम्ही ट्राय केलेलं आहेच प्रत्येकाने ओळखण्याचं. पण बाबा ही गेम जाम कठीण, कारण मराठी असेल, इंग्रजी असेल की हिंदी असे ओळखणं कठीण होतं. नंतर परत ही आली मुलगी, महिनं सांगितलं या पिक्चरचं नाव बघतोस काय मुजरा कर, हे होतं. तिनं असं इशाऱ्याने बरोबर सांगितलेलं आहे, कारण मीच हे तिला पिक्चरचं नाव सुचवलेलं. त्यानंतर परत आली तिसरी. अशा या गेम आमच्या कंटिन्युअसली चालूच होत्या. अक्षरशः रात्रीचं जास्त वेळ नाही, पण 11:30पर्यंत आमचं खेळ ते असं हे चालूच होतं. म्हणजे बाप्पा आल्यापासूनचे आमचे हे खेळ रोज थोडे असे चालू होते. तसंच मी छोटे असे व्हिडिओ बनवून ठेवलेले. त्यानंतर आमच्या घरातल्या गणपतीची ही पहा आरती माझ्या दोन्ही कन्या करत आहेत तिच्या बाबांसोबत. हे पहा आमचे बाप्पा. त्यानंतर मस्तपैकी आम्ही रेडी झालो आहोत. कशासाठी तर गौराई पूजनसाठी. गौराई येणार होत्या, त्यामुळे सगळ्या लेडीज शेजारचे मिळून आम्ही गौराई पूजनसाठी अपार्टमेंटमध्ये पार्किंगमध्ये बाहेर आलेलो आहोत खाली. सगळेजण आपापल्या गौराईची आरती पूजा करायला सुरू केलेले आहेत. आणि त्यामध्येच मग आमचे छोटे मोठे असं व्हिडिओ फोटो सेशनसुद्धा चालू असतात. तर लेडीज लोकांना दुसरं काम काय असतं म्हणजे कामं असतात, पण त्यात त्यांनी फोटो व्हिडिओ म्हणजे सोडत नाहीत. हे मिस कधीच करत नाहीत. प्रत्येक क्षणांच्या म्हणजे आठवणीत ना जपून ठेवल्या पाहिजेत ना त्यासाठी.
मी सुद्धा असं व्हिडिओ केला आहे, सगळ्या लेडीज लोक दिसू देत म्हणून. गौराईची इथं पूजा अर्चा जे काय असेल ते सगळं झालेलं आहे. गौराईसोबतचे आमचे फोटो व्हिडिओ असे छान छान आम्ही शूट वगैरे केलेलं आहे. इथे गौराईची अर्चना म्हणजे पूजा आरती चालू आहे. त्यानंतर गौराई आधी मी डोक्यावर घेतली, मग नंतर माझ्या मोठ्या मुलीच्या डोक्यावरती दिली. त्यानंतर मग मी माझ्या छोट्या मुलीच्या डोक्यावरूनच ती घरात आणली. ही माझी छोटी गौराई सई. खूप आगाव आहे ही छोटी माझी कन्या. मोठीपेक्षा ही छोटी जाम आगाव असतात ना, म्हणजे म्हणतात ना मोठ्यापेक्षा शेंडफळ आगाव असतं, तसं हे आमचं शेंडफळ जाम आगाव आहे. खूप त्रास देतो, खूप दमवतं ते. अशी माझ्या सासूबाईंनी आरती केलेली आहे. गौराईला आत घेण्यासाठी पाय धुवून मस्तपैकी. सगळेजण आपापल्या गौराई घेऊन हळूहळू एक एक जण असं आपापल्या घरामध्ये जात आहेत. ही पहा माझी छोटी गौराई सई. गौराईला घरात आणलेलं आहे. गौराईसोबत तिचे 1-2-3 फोटो काढलेत. त्यानंतर मी सुद्धा गौराईची आरती केली, घरात आणलं. तिला तिची जागेवर ठेवून आरती धूप दीप जे काय आहे आपली पूजाविधी करून झालेलं आहे. त्यानंतर मग मंडळात होती आमच्या सत्यनारायणाची पूजा. मंडळात सत्यनारायणच्या पूजेसाठी आमच्या शेजारचं नवीन लग्न झालेलं जोडपं बसवलं. दरवर्षी आम्ही पूजासुद्धा घालतो. मंडळात आमच्या महाप्रसादसुद्धा असतो बरं का. अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आम्ही काय काय एन्जॉय करतो ना ते सगळं तुम्हाला दिसेल. हे पहा इथं पूजेसाठी 2 मेंबर म्हणजे नवीन लग्न झालेले मेंबर बसवलेला आहे. भटजीसुद्धा आलेले आहेत. मस्तपैकी पूजा विधी चालू आहे. दरवेळी आम्ही मंडळ जेव्हा बसवतो, ॲक्च्युली बहुतेक आमचं हे 7वं वर्ष असेल की मंडळातसुद्धा आम्ही बाप्पा बसवतो. असा महाप्रसादसुद्धा ठेवतो आम्ही. आजूबाजूच्या शेजारच्यांना बोलवतो, त्यांना जेवू खाऊ घालतो, नंतर मग आम्ही बसतो. हे पहा जेवणात आम्ही काय काय केलेलं आहे. तर त्यावेळी मस्तपैकी मसाले भात, आमटी, जिलेबी नव्हती, सांजा होता. मोठा रवा म्हणजे सांजा होता. कोशिंबीर, पापड. त्यानंतर हे आमच्या घरातला गणपती बाप्पा. मस्तपैकी गौराईला मी नटवलं आहे. गौराईला भाजी भाकरी असा नैवेद्य दाखवलेला आहे. हे माझे मिस्टर सातपुते. हे माझे सासू सासरे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मग माझी तयारी मात्र गौराईला काय नैवेद्य पुरणपोळीचा. मग ती तयारी चालू आहे. लगबग असते आपली दुसऱ्या दिवशी. गौराईला पुरणपोळी म्हटल्यावर जरा जास्त काम असतं ना, की बाबा गडबडीत लवकर उठा, डाळ शिजवा, पुरण करा, कणिक मळा, भात आमटी पापड जे काही असेल ते करा. मस्तपैकी वेळेत झाले म्हणजे व्हावं लागतं ना सणासुदीला लवकर उठून अशी तयारी करावी लागते. सगळं रेडी असावं लागतं. मग गौराईला पोळीचा नैवेद्य. छानपैकी गौराईला नटवून सजवून पुरणपोळीचा नैवेद्य इथं मी दाखवलेला आहे. जी काय असेल ते घरातली अगदी साधी सिंपल पद्धतीने. नंतर गौराई समोर खेळायचं असतं ना रात्री 12पर्यंत तरी गौराईला म्हणजे जागरण असं करावं लागतं. 12 नंतर तिची ओटी भरतात. हळदी कुंकू लावून तिची ओटी भरली जाते. त्यामुळे आम्ही अपार्टमेंटच्या सगळ्या लेडीज अगदी लहान आमचे चिल्लर पार्टीसुद्धा घेऊन आम्ही फुगडी काही सोडली नाही. लहान मुली आपल्या ओढून म्हणजे आम्ही मोठ्या खेळत होतो पण ते आम्हाला खेळूच देत नव्हते. आमच्याशी खेळा म्हणून आमच्या मुली आम्हालाच ओढून घेत होत्या. त्यामुळे त्यांच्याशी आम्ही थोडंफार खेळलेलो आहोत. असे मंगळागौराईचे खेळ आम्ही दरवर्षीच खेळतो. मंगळागौर जेव्हा गौरी येते त्यावेळी तिच्यासमोर असं खेळावंच लागतं. ही आपली भारतीय संस्कृती आहे, परंपरा आहे. जे काय असेल लाटणं, सूप, कळशी, ते काटवट कणा वगैरे सगळं म्हणजे जे काही जमेल ते आम्ही ट्राय केलेलं आहे. सगळे खेळ खेळलेले आहेत. आमचं बघून आमच्या लहान मुलीसुद्धा खेळत होत्या.
हे पहा, इथं कळशी घेऊन सुद्धा मी ट्राय करत होते खेळायचं. जमो अगर न जमो, पण आपण खेळायला तरी जे प्रयत्न काय हरकत आहे ना. त्यानंतर सगळ्या महिला मिळून आम्ही असा फेर धरला आहे, गोल फेर. आणि मध्ये या 2 छोट्या मुली आमच्या छानपैकी असा आम्ही फेर धरला होता मंडळासमोरच आमच्या. त्यानंतर आमच्या अपार्टमेंटच्या मुली काटवट कणा खेळत होत्या. हे काय बाबा मला जमलेलं नाही आहे, पण त्यांना जमत होतं, ज्यांना जमतं त्यांनी करा, असं आमचं हे खेळ चालू होते. छान करत होत्या त्या पुरी काटवट कणा किंवा काय काय असतं, बरीच अशी जे आपल्याला माहीत पण नाहीत हे मंगळागौराईचे खेळ किंवा त्यांची नावं, पण हे खेळावेत. जे काय येत होतं ते आम्ही खेळत होतो. परत हे काय कोंबडा म्हणतात म्हणे याला. हे सुद्धा आम्ही खेळायला बघितलं, ट्राय केलं. कोंबडा, भांडणं, कसं कसं काय काय म्हणतात, मला ते नावसुद्धा काही गोष्टींचं नाव माहीत नाही, पण आम्ही खेळत होतो. गुडघ्यावरचे खेळ, बैठे खेळ. हे पहा, सगळ्या अपार्टमेंटच्या महिला खूप एन्जॉय केला आम्ही त्या दिवशी. खरं तर मस्त वाटलं. वर्षातून एकदा गौरी गणपती येतात. बायकांना तरी वेळ कुठे असतो कामातून स्वतःसाठी. त्यामुळं हे आम्ही बायका मिळून प्लॅन करून असं खेळतोच. आणि अशा गणपती गौराईच्या सीझनमध्ये त्या गौरींच्या गाण्यावर खेळायला सुद्धा खूप छान वाटतं. आमच्या इथे तर आम्ही दरवर्षी खेळतच असतो. त्यानंतर आमचं बघून आमच्या या छोट्याशा मुलीसुद्धा त्यांचं हे डान्स खेळ इथं चालूच होतं. आमचं बघून ह्या पोरीसुद्धा करत होत्या. हे पहा, ही तिच्या आईसोबत फुगडी खेळते. परत या दोघी लाटण्याचा खेळ खेळत आहेत. म्हणजे आमचं बघूनच हे त्यांचं कार्यक्रम चालू आहे त्यांचा. परत आमच्याशी त्यांना खेळायचं असतं, तरीसुद्धा आम्ही त्यांच्यासोबत थोडंफार का होईना म्हणजे खेळत होतो. लहान मुलींसोबतही आमच्या सुपाचे खेळ, लाटण्याचे खेळ, कळशी, घागर, जे काय असेल ते खेळ. परत आम्ही फेर धरला. परत फेर, फुगडी, असे मस्त असे सगळ्या मुलींचे, महिलांचे असे कार्यक्रम. त्यानंतर याला बैठी फुगडी म्हणतात. ज्याला जास्त हलता येत नाही त्याने ही बैठी फुगडी खेळायची. असा हा राऊंड होता. कसा वाटला हा प्रकार? नवीन आम्हीच काढलेला आहे. परत इथे लाटण्यांचे खेळ. खरं तर गणपती घरात असताना मला व्हिडिओ एडिट करायला वेळ मिळाला नव्हता, त्यामुळं हा व्लॉग मी आत्ता पोस्ट करते. अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. बाप्पाचं विसर्जन करायचं म्हटलं तर अक्षरशः नको वाटतं, डोळे पाणावतात. एवढी सुंदर गोंडस मूर्ती आणा, पूजा अर्चा करा आणि असं पाण्यामध्ये विसर्जन करायचं म्हटलं की नकोसं वाटतं, पण रीतीनुसार हे आपल्याला करावंच लागतं. मग आमच्या मंडळच आणि बऱ्याच जणांनी घरचे 7 दिवसांनी विसर्जन हे केलेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला कसं वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.